हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. काल आपण कटिंगचा व्हिडिओ टाकला होता साडीच्या वन पीसचा. तर आज स्टिचिंग कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. तो प्लीज व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आपण जे टॉप कापले होते वरचे वन पीसच्या खाली घेरच्या वरती जे टॉप कापले होते 14 इंचचे, त्याचा गळा आपल्याला मी दाखवतो त्याप्रमाणे पलटी करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी बेसिकमध्ये सर्व सांगतोय, तुम्ही व्यवस्थित बघा. याची स्टिचिंग एवढी अवघड नसते ब्लाऊज सारखी. फक्त गळा पलटी करायचा आहे आणि साईडला खाली घेर जोडल्यानंतर साईड फिटिंग करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता की मी गळा पलटी करतोय आणि तुम्ही पण असंच पद्धतीनं गळा पलटी करून घ्यायचा आहे. प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लवकरच आपण ब्लाऊज कटिंगची सिरीज चालू करणार आहे. पहिल्यापासून सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आपण शिकणार आहे आणि ड्रेस पण आपण सगळ्या प्रकारचे शिकणार आहे. जेवढे प्रकार असतात ड्रेसमध्ये ब्लाऊजमध्ये सगळे शिकणार आहे आपण. सो प्लीज चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. अशा पद्धतीने आपण पाठीमागचा पुढचा गळा पलटी करून घेतल्यानंतर आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचे. एकदम सिंपल. याच्यामध्ये फिटिंगचं एवढं काही असं घाबरण्यासारखं नसतं की फिटिंग बरोबर बसते, कारण आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण जी साडी कट केली होती खाली घेरसाठी, त्याचा सेंटर घ्यायचा बरोबर वरच्या बाजूला आणि तो सेंटर मधोमध ठेवून आपल्याला 2-2 ते 2.5 इंचाच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत कमरेवरती. बरोबर दोन्ही साईडला प्लेट सारख्या आल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपण सेंटरपासून सुरुवात करायची. एक साईड आपण आतल्या बाजूला फोल्ड करायची, दुसरी साईड पण आपण विरुद्ध दिशेला फोल्ड करायची. दोन्ही साईडच्या प्लेट्स आतल्या बाजूला असल्या पाहिजे सेंटरपासून. तर मी जसं दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही प्लेट फोल्ड करून घ्या. जर तुम्हाला सुरुवातीला नाही जमलं तर 2-3 वेळा प्रॅक्टिस केल्यानंतर बरोबर येईल. आणि याच्यामध्ये एखादी प्लेट कमी जास्त झाली तरी काही विशेष फिटिंगमध्ये किंवा लुकमध्ये परिणाम होत नाही त्याचा. फक्त आपल्याला सगळा कपडा कव्हर करून घ्यायचा आहे. असंच आपण बॅक साईडला फ्रंट साईडला सेम प्रकारे प्लेट्स पाडून घ्यायचे आहे. एकदम शिवायला सोपं आहे. तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये खूप असं किचकट काही काम नाही आहे. हे बघा मी प्लेट्स पाडून घेतलेले आहे. आता याच्यानंतर आपण जो वरचा टॉप कापला होता 14 इंचाचा, तो आपण जोडून घ्यायचा आहे वरचा भाग. आणि तो जोडल्याच्या नंतर आपल्याला फक्त फिटिंग करून घ्यायचं आहे. जी स्लीव्हजला आपल्याला स्लीव्हजला आर्म होलमध्ये आपण अस्तर लावून पलटी करून घेतलेलं आहे, टिप मारून घेतलेली त्याला. त्याच्यानंतर आपण बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला सेंटर टक्स मारायचा आहे, तो बरोबर तिथे ठेवायचा आहे. आणि हे जे वाढलेलं मार्जिन हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपण फिटिंग जर झालं तर लूज टाईट करू शकतो. आणि सेंटर घेऊन बरोबर आपल्याला जोडून घ्यायची. फ्रंट बॅक तुम्ही व्यवस्थित आहे त्या प्रकारे जोडून घ्या. जर तुमच्या साडीला डिझाईन असेल तर डिझाईनची साईड नेहमी पुढच्या बाजूला ठेवा, म्हणजे त्याच्यात अजून छान लुक दिसेल. अशाच प्रकारे तुम्ही दोन्ही बाजू व्यवस्थित जोडून घ्या. हे बघा मी तुम्हाला सेंटर, जर तुम्हाला सुरुवातीपासून जमत नसेल तर मी सेंटरपासून तुम्हाला जोडून दाखवतो. सेंटरपासून सुरुवात करायची, अर्धा जोडून घ्यायचं म्हणजे सेंटर बरोबर येईल. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे येणारे व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही मिस करू नये म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगेल का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर आपण याला वरच्या बाजूने एक दाब टिप मारून घ्यायची. वरच्या टॉपच्या साईडने एक दाब टिप मारून घेतल्यानंतर फिनिशिंग अजून छान दिसते आणि प्लेट्स व्यवस्थित बसतात. अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही साईड तयार करायच्या, फ्रंट आणि बॅक. हे बघा आपले टिप मारून झालेले. आता आपण काय करूया, फिटिंग करून घेऊया. फिटिंगच्या आधी आपण एक जसं ब्लाऊजला टिप मारून घेतो कच्ची, तशी साईडला 1/2 इंचावरती एक टिप मारून घ्यायची. टिप मारताना अशी पद्धत ठेवायची, कमरेपर्यंतच टिप मारायची जसं मी दाखवलं. आणि कमरेपासून खाली अस्तरला सेपरेट टिप मारायची. खाली साडीचा जो घेर आहे त्याला वेगळी टिप मारून घ्यायची. प्रत्येक पाटला वेगळी टिप मारायची आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला साईडला टिप मारून झाल्यानंतर आपण फिटिंगचं मेजरमेंट घ्यायचं आहे. ते मेजरमेंट जे आपण कटिंगच्या वेळेस वापरलं होतं 3 इंच लुजिंग ठेवून कमरेत आणि छातीमध्ये, तेच माप आपल्याला ठेवायचं आहे. छातीचं 36 आणि कमरेचं 28 इंच माप आहे, तर त्याचा दुसरा भाग घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपल्याला ते मेजरमेंट ठेवायचे आणि आपल्याला टिप मारून घ्यायची. जर हा ड्रेस घातल्यानंतर लूज टाईट जर झाला तरी त्याला मार्जिन भरपूर आहे, आपण टिप मारून लूज टाईट ॲडजस्टमेंट करू शकतो. वरची टिप मारताना सुद्धा कमरेपर्यंत मारायची. खाली घेरला आपण ऑलरेडी टिप मारलेली आहे, तर ती साईडला आपण इथे अशी साईडला व्यवस्थित काढून घ्यायची, म्हणजे खालचा घेर जो आहे तो कमी होणार नाही आपला. तर अशा प्रकारे आपण आतला वन पीस तयार केलेला आहे. आता आपण जॅकेट शिवून घेऊया. शिवण्यासाठी एकदम सोपं आहे, अवघड असं काही नाही आहे. मी तुम्हाला खूप किचकट गोष्टीमध्ये नाही पाडत, एकदम सिंपल सरळ पद्धत सांगतोय. त्यानंतर आता आपण टॉप शिवून घेऊया. वरचा जॅकेट जे आहे ते शिवून घेऊया. जॅकेट पण असंच सिंपलमध्ये ठेवायचं आपल्याला. जी स्लीव्ज होती ज्याला छोटे छोटे तुकडे उरले होते ते मी स्लीव्जवरती जोडून घेतोय.
स्लीवची कटिंग कशी करायची त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्या पद्धतीनं प्रत्येक मेजरमेंटवरती तुमचे स्लीव्ज वेगवेगळे कट होणार आहे. तुम्ही हवी तशी स्लीव्ज ठेवू शकता. त्यानंतर आपण वरचं जे जॅकेट बनवले त्याला पण आपण फ्रंट साईड जशी आपण सुरुवातीला बनवली त्या पद्धतीने गळापलटी करून घ्यायचं आहे. कॅनव्हास वगैरे लावायची गरज नाही आहे, सिंपल पद्धतीने गळापलटी करून घ्यायचं आहे. गळापलटी करून झाल्याच्या नंतर खालच्या बाजूला सुद्धा आपण अस्तरची पट्टी लावून पलटी करा, किंवा तुम्हाला डायरेक्ट पलटी करता येत असेल ब्लाऊज सारखं तर तसं करा. फक्त आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे, याच्यात विशेष असं काही नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि आपण मार्जिन भरपूर ठेवलं असल्यामुळे फिटिंगचा सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. झाला तरी आपल्याकडं 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे. फक्त याच्यामध्ये आर्महोलचं माप जे मेजरमेंट आहे ते परफेक्ट असायला हवं, म्हणजे व्यवस्थित बसतं. त्यानंतर आपण फ्रंट साईड पण पलटी करून घ्यायची. याला आपण फ्रंट साईडला हुक लावणार आहे, त्याच्यामुळे आपण हे फ्रंट ओपन ठेवले. त्या साईडला तुम्ही ब्लाऊज सारखी आय पट्टी बनवू शकता, किंवा जसं मी केलंय हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट पलटी करू शकता. मी फक्त डायरेक्ट पलटी करून मधोमध त्याला 4 ते 3 ते 4 हुक लावणार आहे, त्याच्यामुळे मी आय पट्टी वगैरे लावणार नाही आहे. तुम्हाला असं करायचं असेल तर करू शकता, किंवा तुम्ही गळ्याला लेस लावून पुढे ब्लाऊज सारखी आय पट्टी सुद्धा बनवू शकता. तर बघा आपली फ्रंट साईड आणि बॅक साईड सुद्धा पलटी करून झालेली आहे. एकदम सिंपल पद्धत आहे. तुम्ही इझी अर्ध्या ते 1 तासामध्ये पूर्ण जॅकेट तयार करू शकता. अर्ध्या तासामध्ये म्हणजे टोटल ऑल ओव्हर 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण ड्रेस तुम्ही स्टिच करू शकता. अशाच पद्धतीने मी ब्लाऊजचे सुद्धा सगळे स्टिचिंग व्यवस्थित कशी करायची ते सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्ही पुढे बघाल येणाऱ्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने सुद्धा ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीत आपण स्टिच करणार आहे. ते कमीत कमी वेळेत आपलं स्टिचिंगचं काम झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण स्टिच केलं पाहिजे. हे बघा आपण एकदम व्यवस्थित पलटी करून घेतलेलं आहे, दोन्ही बाजू अगदी सारखे आलेले आहे. त्यानंतर आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहे आणि स्लीव जोडून घेणार आहे. याच्यामध्ये शोल्डरचं आपण जे मोंड्याचं मेजरमेंट एकदम परफेक्ट घेतल्यामुळं शोल्डर उतरण्याचा किंवा फिटिंगचा अजिबात इश्यू होणार नाही आहे, किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही आहे, एकदम परफेक्ट येणार आहे. आपण फ्रंट आणि बॅक साईडला असे टक्स मारून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे फिटिंगमध्ये अजून थोडंसं व्यवस्थित बसतं. छातीमध्ये जे जॅकेट एकदम छान बसतं. त्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचे जसं मी दाखवलं त्या पद्धतीनं, आणि शोल्डर जॉईन झाल्याच्या नंतर आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे. स्लीव्जमध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपला सेंटर नेहमी बरोबर मधोमध आला पाहिजे, सेंटर कधी चुकला नाही पाहिजे, म्हणजे स्लीव्ज अगदी व्यवस्थित बसते. स्लीव्ज लावताना नेहमी लक्षात ठेवायचे का स्लीवचा जो सेंटर आहे तो कधीही साईडला गेला नाही पाहिजे. त्यासाठी स्लीवची कटिंग सुद्धा परफेक्ट करणं खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीनं आपल्याला साईडला टीप मारून घ्यायची. परत जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं अर्धा इंच टीप मारून घ्यायची ब्लाऊज सारखी. जॅकेटला पण त्याच पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची, आणि नंतर आपल्याला जॅकेट ब्लाऊज सारखं मेजरमेंट घेऊन कमरेचं आणि छातीचं फिटिंग करायचे. सुरुवातीला कमरेचं मेजरमेंट घेऊन फिटिंग करायचे. जे लुझिंग आपण टॉपमध्ये ठेवलं होतं त्याच पद्धतीनं लुझिंग ठेवायचे. आपण या मेजरमेंटला 28 इंच कंबर ठेवली आणि 36 इंच आपलं छातीचं माप आहे ते ठेवलेलं आहे. तर बघा आपलं जॅकेट सुद्धा शिवून झालेलं आहे. एकदम इझी एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली. आणि शिवताना अजिबातही असं घाबरायचं काही कारण नाही, बिंदास शिवायचं. जरी चुकलं तरी काही ते खराब होत नाही, आपण उसवून परत व्यवस्थित टीप मारू शकतो. मनातली भीती नेहमी काढून टाकायची शिवताना. तर आपलं जॅकेट सुद्धा तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण टॉप आणि जॅकेट आणि पूर्ण वन पीस शिवून घेतलेलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा, असाच सपोर्ट करत राहा. मी नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ, नवीन नवीन पॅटर्नचे व्हिडिओ, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्लाऊजचा जो स्टिचिंग कोर्स आहे, कटिंग कोर्स आहे, तो पूर्ण पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे, एकदम सरळ आणि सोप्या भाषेत. त्यामुळे आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.